जे पेडणेकर सर, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व कमिटी मेंबर, कुणबी समाजसेवा संघ क्रिकेट कमिटी, आमचे पंचायत समिती सदस्य ज्ञानदेवजी पदरत, माजी सरपंच मडेगावचे विनायक कालप, या सर्वांचं सहकार्य, त्याचप्रमाणे आमचे वामन भुवड, यशवंत पातेरे आणि त्यांच्यासारखे अनेक आमचे पदाधिकारी यांच्या सहकार्यातून हे ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा पार पडत आहे. या सर्वांचं आम्ही ऋणी आहोत, धन्यवाद देतो. या सर्व संघांना इथे खेळण्याची संधी दिल्याबद्दल या सर्व संघाकडून त्यांना धन्यवाद देतो. सामना चालू होतो. एक शिरवली ए संघ हा एक सुद्धा फार पूर्वीपासूनचा एक बलाढ्याचा संघ आणि त्यांच्यासमोर झुंज देतोय ते म्हणजे वाकी बी संघ. वाकी बी संघ पाहूया, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि या वाकी संघाकडून प्रथम षटक टाकण्यात आला तो दीपेश. वाकी बी संघाचे अतिरिक्त 2 खेळाडू इथे यायचे आहे. वाकी बी संघाचे अतिरिक्त 2 खेळाडू त्वरित इकडे यायचे आहे. सामना चालू होतोय. राईट नोडतोय की दीपेश सामना करतोय तो वाकी संघ शिरवली संघाचा कोण आहे, अमोल. पहिला चेंडू गलीमध्ये तटाळला चेंडू बेलबजाला स्कोरर. खरोखरच कुणबी समाजाच्या ज्या टुर्नामेंट्स असतात त्यावेळी गौरव पारावे हा एक उत्तम स्कोरर म्हणून काम पाहतो. त्याचा इथे आगमन झालेलं आहे. स्वागत. आणि यापुढे दिवसभराचं स्कोररचं काम तो गौरव पारावे करणार आहे. राईट नोडतो विकेट मारा करतोय दीपेश. सामना करतोय तो अमोल आणि हा वाईड चेंडू क्रीजच्या बाहेर चेंडू पडलाय आणि नो बॉल चेंडू आणि हा फ्री हिट आहे. फलंदाजांना याची सूचना देण्यात येत आहे की फ्री हिट आहे. दीपेश याच्याकडून दुसरा चेंडू हा नो बॉल चेंडू टाकलाय आणि अतिरिक्त धावसंख्येने भर पडते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 5 बिनबाद 5. वाकी संघाकडून दीपेश पुन्हा एकदा राईट नोडतो विकेट. यॉर्कर चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने मारला चेंडू. एक धाव पूर्ण करतायत. पाहूया दुसरी धाव घेतोय का. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑनच्या दिशेनं हर्ष याचं आणि एका धावेवर समाधानी मांडलंय. एका धावेने भर पडते. धावसंख्या होते शिरवली संघाची 6 बिनबाद 6. पुन्हा एकदा राईट नोडतो विकेट. दीपेश सामना करतोय आणि पुन्हा फुलटा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने मारला चेंडू. पाहूया सीमारेषेवर झेल होतोय आणि पहिला धक्का मिळाला. एक गडी बाद 6. मुमताज गार्डन विलासकर आपले सन्माननीय आपले गोरेगावचे उद्योगपती मुक्तारजी विलासकर यांच्या या मैदानावर हे सामने निर्विघ्नपणे पार पाडतायत. खरोखर चांगलंसं वातावरण. तसेच जुबैरभाई अब्बासी सरपंच गोरेगाव यांच्या योगदानाने हे आपल्याला ग्राउंड मिळालं आहे. या दोघांचं आम्ही कुणबी समाजसेवा संघ 22 विभाग सतत ऋणी आहोत. या सहकार्याबद्दल येतोय. थंडाची व्यवस्था ही आमचे गोरेगावचे सरपंच जुबेरभाई अब्बासी यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि या उष्णतेमध्ये या गरमीमध्ये आणि वाईट चेंडू अतिरिक्त धावसंख्येने भर पडते. या अतिशय अशा गरमीच्या वातावरणामध्ये त्यांनी थंडावा दिलेला आहे आणि दररोज 2 दिवस सलग त्यांनी ते आम्हाला देणगीचे रूप दिलेले आहे. त्यांच्या जुबेरभाई अब्बासी माझे गोरेगावचे सरपंच यांचं सदस्य ऋणी आहोत. सामना चालू होते. पुढे पहिला षटक चालू आहे आणि जोरदार अपील केलेला आहे. पंच तटस्थ. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या होत आहे ती 8. पहिलं षटक चालू. दीपेश पहिलं षटक टाकतोय वाकी बी संघाकरता. धावसंख्या
आणि शेवटचा चेंडू दीपेश लॉंगॉनच्या दिशेने तंबूमध्ये चेंडू येतोय. पाहूया झेल होतोय का. आणि हर्ष हा एक चांगला क्षेत्ररक्षक झेल बाद झालाय. सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य केलंय. त्यांच्या सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. सामना चालू होते. वाकी बी संघाकडून दुसऱ्या षटक टाकण्यात आलाय तो हर्ष. कुणाल 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 पुढील षटक टाकण्यासाठी सज्ज. वैयक्तिक पहिलं षटक वाकी बी संघाकडून दुसरं षटक टाकण्यासाठी कुणाल. पाहूया चिरोली ए संघाकडून फलंदाज आहे आशिष. स्ट्राईकला तुषार. आणि खरोखरच चांगला चेंडू ऑफ स्टंपवरचा चेंडू लेग बाईच्या रूपानं एक धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 9. खूपच सुंदर असा हा चेंडू होता कुणालनं टाकलेला. एक चांगलासा नवोदित असा हा कुणाल आपल्या वाकी बी संघासाठी मोलाचं योगदान देताना चांगला चेंडू पुढील चेंडू टाकतोय. आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसरा चेंडू सामना करतोय. आणि पाहूया सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातो का. आणि उत्तुंग षटकार खूप हॅलो. कृपया कोणीही टेजच्या समोरून गाडी आणू नये. कोणीही टेजच्या समोरून गाडी आणू नये. नील सावंत सर्व्हिस शिरवली यांच्याकडून जर या दोन्ही फलंदाजांना एक पारितोषिक आलेलं आहे. नील सावंत सर्व्हिस पालकरवाडी यांच्याकडून सलग 3 षटकार मारल्यास 500 रुपयाचा रोख पारितोषिक ते प्राप्त झालेलं आहे. या दोन्ही फलंदाजांना 500 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. कृपया त्याने लक्ष द्यायचं आहे. सलग 3 षटकार ठोकायचे आहेत. इथे रोख 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद नील सावंत सर्व्हिस. पाहूया या पारितोषिकाचे मानकरी होत आहेत का. कुणाल पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. वाटतं लेग बाईच्या रूपानं ही धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 16. दुसरे षटक चालू. पाहूया नील सावंत सर्व्हिस यांच्याकडून 3 षटकांसाठी 500 रुपये आहेत. हे 3 षटकार ठोकतात काय हे दोन्हीपैकी फलंदाज पाहायला मिळेल. तेवढा चांगला असा गोलंदाज कुणाल सावंत. उदयनमुख असा हा गोलंदाज खरोखर चांगली गोलंदाजी करतोय. पुढील चेंडू टाकतोय राईट रनवर विकेट. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू स्वैर मारा करतोय. आणि पंच त्याला अतिरिक्त घोषित करतायत. धावसंख्या वाढते. स्वैर धावेने धावसंख्या होते 17. दुसरे षटक चालू. धावसंख्या 17. सरोली संघाकडून 2 गडी बाद झालेले आहेत. फलंदाज आहे ते तुषार आणि आशिष. स्ट्राईकला तुषार. पुन्हा एकदा राईट रनवर विकेट कुणाल. 10 ते 12 पालवांचा रनअप. उंच मारण्याच्या प्रयत्नामध्ये पाहूया झेल होतं का. निलेश सावंत त्या चेंडू खाली येत आहेत आणि हा झेल सुटलेला आहे. 1 धाव घेतले. दुसरी धाव करण्याच्या प्रयत्नामध्ये 2 धाव पूर्ण करतायत. झेल सुटलेला आहे. झेलचा फायदा झेल बाद होण्याचा धोका होता परंतु त्याचा फायदा मात्र हा फलंदाजीने घेतला आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते कुछ चिरोली या संघाची 19. आणि हा मारतो थ्रोचा का हा सर्कल. आणि हा नो चेंडू दिलेला आहे पंचाने. आणि फ्री हिट. धावसंख्या 20. शिरवली या संघाची धावसंख्या 20 होते. काही मला वाटतं क्षेत्ररक्षणामध्ये काही तसे गडबड झाली होती आणि त्याचा पंच त्यांनी नो घोषित केलेला आहे. कुणाल 10 ते 12 पावलांचा रनअप.
सामना करतोय तो तुषार सामना करतोय कुणालच्या चेंडूचा. राईट ऑन द विकेट. हो खरोखर लेगच्या दिशेने तटवला हा सीमारेषेच्या बाहेर चेंडू चालला आणि षटकार खूपच चांगला. यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. राईट ऑन द विकेट कुणाल. पाहूया पुढील सामना करतोय पुन्हा एकदा उंचावण्याच्या प्रयत्नामध्ये आणि हा लॉंग ऑनच्या दिशेने मारला षटकार. खूपच उत्तुंग षटकार. 500 रुपयाचा मानतोय होतो. वाकी शिरवली संघाची धावसंख्या 32-32 आणि पुढील षटक टाकण्यासाठी अंतिम षटक टाकण्यासाठी आलाय तो हर्ष. पाहूया शिरोली संघाने एक सन्मानजनक संख्या उभी केलेली आहे. सन्मानजनक अशी धावसंख्या शिरोली संघाची. 2 षटक पूर्ण. हर्ष पाहूया हर्ष राईट ऑन द विकेट मारा करतोय. हा आखूड टप्प्याचा चेंडू स्लोवर चेंडू लेग बाईच्या रूपाने एक धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते. आणि आता तुषारने जर का या चेंडूवर षटका ठोकला तर नील सावंत सर्व्हिस यांच्याकडून 500 रुपये प्राप्त होणार आहेत. पाहूया या 500 रुपयाचा मानकरी हा तुषार होतोय का. सलग 2 षटका ठोकले आहेत. तिसरा षटका ठोकण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र समोर एक चांगला गोलंदाज हर्ष आहे. पाहूया राईट ऑन द विकेट सामना करतोय आणि हा उत्तम म्हणजे प्रयत्नामध्ये षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये अयशस्वी झाला. झेल होते का पाहूया आणि कुणाल तेथे झेल घेतले. वैयक्तिक 16 या धावसंख्येवर तुषार बाद झाले आहे. खरोखरच चांगल्या प्रकारची फटकेबाजी केली होती तुषारनं आणि तुषारची जागा घेण्यात आलेला आहे तो अविनाश. शिरोली संघाकडून अविनाश. खरोखरच षटकार ठोकले जात आहेत पण नंतर मात्र धक्का बसतोय तो शिरोली संघाला. हर्ष एक चांगलासा गोलंदाज उदयनमुख गोलंदाज आपल्या शिरोली वाकी बी संघाला प्राप्त झालेला हा हर्ष. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज नवीन फलंदाज अविनाश. महत्व वाघाव संघाचं इथे आगमन होत आहे. पुन्हा एकदा पुढील चेंडू चांगला चेंडू लेगच्या दिशेने तटवळ चेंडू फाईन लेगच्या दिशेने तटवळ चेंडू. एक धाव पूर्ण करते. दुसरी धावांच्या प्रयत्नामध्ये पाहूया आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मला लेगच्या दिशेनं. एका धावे संख्येवर समाधानी मांडतायत शिरोली संघाचे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 34-32. धावसंख्या वाढते. पुढील चेंडू हर्ष. हो सुंदर यॉर्कर चेंडू. सुंदर असा यॉर्कर चेंडू लेग बाईच्या रूपाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 35-35. खरोखर चांगल्या प्रकारचं षटक टाकतोय तो हर्ष. आपल्या वाकी बी संघासाठी चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. काहीसा जखडून ठेवलंय फलंदाजांना आणि पुन्हा एकदा आपल्या मार्कवर चाललाय हर्ष. राईट ऑन द विकेट सामना करतोय अविनाश. पुढील चेंडूचा पुन्हा एकदा चांगला चेंडू ऑफच्या दिशेने तटाळ चेंडू. मात्र निलेश सावंत या चेंडू खाली येत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 1 धाव मिळते ते फलंदाजांना. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते शिरोली संघाची 36-36. चांगल्या प्रकारचं षटक जाते ते हर्षाचं की 1-2 धावसा घेतात आणि आपल्या संघाला एक चांगलीशी कामगिरी करताना हर्ष राईट ऑन द विकेट मारा करतोय तो अविनाश. याला पुन्हा एकदा उंच मारण्याच्या प्रयत्नामध्ये मिडल शंभरचा चेंडू पाहूया अपील करतायत परंतु
हा रन नाही, हा आऊट नाही, कारण किपरच्या हातात जर चेंडू असेल तर कुठल्या प्रकारची धाव घेता येणार नाही आहे, याची फलंदाजाने सूचना घ्यायची आहे. किपरच्या हातात चेंडू असला तर तिथे धाव घेता येणार नाही आहे. आणि अशा प्रकारे 3 षटकं पूर्ण केलेले आहेत. हर्ष यांनी चांगल्या प्रकारचे षटक टाकलेले आहे. फलंदाजांना जगडून ठेवलं. धावसंख्या झाली ती शिरोली संघाची धावसंख्या 36. नाही अजून 500 रुपये जरी नील सावंत सर्व्हिस, कृपया 500 रुपये आपले घेऊन जायचे आहेत परत. वाघाव संघ हा. नाही ते ह्याने येते ते, नाही त्यांचे येते, खेळाडूंना द्यायचे ते, खेळाडूंना. तुषार यांनी 2 षटकार ठोकले आहेत. त्या 2 षटकाराला नील सावंत सर्व्हिस यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तर तुषार यांना 200 रुपयाचा हा पारितोषिक आहे, तो आपण घेऊन जायचा आहे. पुढील सामना 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. यानंतर वाघाव आणि कुशडे यांच्या दरम्यान सामना होता, परंतु वाघाव संघाच्या जरा गावामध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम आहे, ते 10 मिनिटात पोहोचतायत. परंतु 10 मिनिटाच्या आपण वाट न बघता आपण दुसऱ्या फेरीतील जो सामना आहे तो सामना खेळवून घेत आहोत. त्यानंतर वाघाव आणि कुशडे ए यांच्या दरम्यान सामना चालू होईल. तरी कुशडे ए संघाने याची नोंद घ्यायची आहे. यानंतर होणारा सामना कृष्णनगर, दुसऱ्या फेरीतील सामना कृष्णनगर तळेगाववाडी आणि कृष्णनगर या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. कुशडे ए संघानं प्रवेशिका भरलेली नव्हती मागाशी, तर कृपया आता पहिलं कुशडे ए संघानं आपली प्रवेशिका भरायची आहे. हॅलो, 200 रुपयाचं मानकरी ठरलाय तो आशिष आलाय का? तुषार तळेगाववाडी संघाचे कर्णधार, आशिष तुषार शिरोली संघाचे तुषार 200 रुपये. एक भरलेला आहे दिला ना विनोदांनी सकाळी घेतला भरून त्याकडनं. बीचा आला एचा वाक्य असेल. हॅलो, सामना चालू होतोय. वाकी बी विरुद्ध शिरवली ए यांच्या दरम्यानचा हा शिरवली ए संघानं किती धावा केल्या? 36 धावा मारले होते आणि 37 धावांचं आव्हान ठेवलंय वाकी बी संघासमोर. बघूया 36 धावा 12च्या सरासरीनं खेळायचं आहे ते वाकी बी संघाला. आणि शिरवली संघाकडून पहिलं षटक टाकण्यात आला आहे तो बंटी आणि वाकी संघाकडून सलामी फलंदाज कुणाल
आणि अनुज. कुणाल सामना करतोय आणि हा फुलटॉस चेंडू सीमारेषेवर चेंडू चाललाय. दोन क्षेत्ररक्षक जवळ एकत्र आले परंतु दोन धावामध्ये धावा घेण्यात काही रोखता आलं नाही या दोन्ही फलंदाजांना. आणि कुणाल पहिल्याच चेंडूवर खातं उघडलंय. 2 धावेनं धावसंख्या होते वाकी संघाची बिनबाद 2. पुढील चेंडू सामना करतोय. चांगला चेंडू आउटस्विंग चेंडू. जोरदार अपील करतायत पंच. ते अपील फेटाळतायत. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झाले ते बंटी आणि 2 या धावसंख्येवर थांबवलंय ते वाकी संघाला. वाकीच्याकडून कुणाल सामना करतोय तो बंटीच्या चेंडूचा. पुन्हा एकदा ऑफ स्टंपचा खूपच बाहेरचा चेंडू. सोयर मारा करतोय तो बंटी आणि पंच त्याला वाईड चेंडू घोषित करतायत. अतिरिक्त धावसंख्येने भर पडते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते वाकी संघाची बिनबाद 3. पुन्हा एकदा राईट ऑन विकेट. बंटी सामना करतोय कुणाल. फुलटॉस चेंडू. त्याचा फायदा काय उठवला आणि हा नो बॉल हाईट नो. आणि हा मला वाटतं फ्री हिट असावा. फ्री हिट नो बॉल हाईट नो पंचांनी घोषित केलेले आहे. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते एक बॉल नो बॉल ना. मग धावसंख्या त्याला तिकडे घेऊच नका. धावसंख्या 4. धावसंख्या 4. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा खूपच चांगला फटका पाहिला. सीमारेषेवर चेंडू झाला. सीमारेषेवरच्या बाहेर चेंडू. धावसंख्या 4 ने वाढते. चांगल्या प्रकारचा हा चौकार पाहायला मिळाला तो कुणालच्या बॅटी. तो बंटी गुन्नाल खूपच चांगला चेंडू होता. बॅट कट घेऊन किपरच्या मागे चेंडू केलेला आहे आणि एक धाव पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झालाय तो कुणाल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 9. धावसंख्या 9 बिनबाद 9. वाकी संघाची जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. ती वाकी संघाला 12च्या सरासरीने खेळायचे आहे ते वाकी संघाला. आणि काही रन रेट मात्र राखण्यामध्ये यशस्वी ठरले ते वाकी संघाचा कुणाल. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज बंटी. राईट ऑन द विकेट मारा करतोय आकाशाला. आकाश राईट हँड फलंदाज. चांगला उसळता चेंडू. जोरदार अपील करतायत पंच. अपील फेटाळतायत. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 9 बिनबाद 9. वाकी बी संघाची धावसंख्या जिंकण्यासाठी 36 धावांचं आव्हान आहे ते वाकी बी संघाला. पाहूया वाकी संघ हा 36 धावांचं आव्हान पार पाडतायत का. शिरवली संघाकडून सुद्धा चांगलासा गोलंदाज बंटी राऊंड द विकेट. आकाश पाहूया पुढील चेंडू सामना करतोय. ऑफच्या दिशेने तटाला चेंडू. झेल खाली येतात का नाही. झेल होत नाहीये. सीमारेषेकडे चेंडू चालला आणि हा उसळलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर चालला आणि चौकार. खूपच सुंदर. षटक पूर्ण झालेले आहे. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते वाकी बी संघाची 13. 12च्या रन रेटने खेळायचं होतं. त्या 12च्या रन रेटने खेळतोय तो कुणाल आणि आकाश. 13 धावा पहिल्या षटकांत ते धावसंख्या झाली 13. 36 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये जी आवश्यकता होती रन रेटची ते रन रेट भरून काढले ते कुणाल आणि आकाश यांना. खरोखर चांगलेसे फलंदाजी पाहायला मिळते वाकी बी संघाकडून. आणि शिरवली ए संघाकडून दुसऱ्या षटक टाकण्यासाठी सज्ज आहे तो अमोल दुसरे षटक टाकण्यासाठी सज्ज. ऑफच्या दिशेने चेंडू.
आणि अझेल बाद. धावसंख्या 14 या धावसंख्येवर पहिला धक्का मिळाला येतो वाकी बी संघाला आणि आकाश याची जागा घेण्यात आलेला आहे तो हर्ष सावंत वाकी बी संघाकडून सामना करतोय तो अमोल्याच्या चेंडूचा. अमोल्याने पहिला धक्का दिलाय तो वाकी संघाला. राईट हँड विकेट मारा करतोय तो हर्ष याला. पाहूया हर्ष आता पुढील चेंडूचा सामना करून आपल्या संघाला कुठपर्यंत धावसंख्या उभारतोय. उंच मारण्याच्या प्रयत्नामध्ये बघा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल होतो का पाहूया आणि हा झेल सुटलेला आहे. जीवदान मिळालं हर्षला. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात 2 धाव पूर्ण केल्या आहेत. 2 धावेने भर पडते. बाकी बी संघाची धावसंख्या झाली ती 16. चांगलाच असा हा झेल होता परंतु मोठ्या सूर्यकिरणामुळे तो झेल टिपता आला नाही आहे क्षेत्ररक्षकाला आणि जीवदान मिळाला तो बंड्या उर्फ हर्ष याला. धावसंख्या झाली ती 16. पुढील चेंडू अमोल्याचा उंच मारण्याच्या प्रयत्नामध्ये बीट झालाय हर्ष. हाफ चेंडू थोडासा उसळला चेंडू त्याचा फायदा मात्र उठवता आला नाही तो हर्ष याला. पुढील चेंडू टाकण्याची सज्ज अमोल. राईट हँड विकेट. पाहूया पुढील चेंडू बंड्याला उंच मारण्याच्या प्रयत्नामध्ये यष्टी रक्षकाकडे झेल जातोय आणि हा लेग गलीच्या आणि यष्टी रक्षक यांच्यामध्ये थोडंसं तुतुमय झालं आणि पुन्हा एकदा जीवदान मिळालं तो हर्ष याला. एक धाव मात्र घेण्यामध्ये यशस्वी झाला तो हर्ष. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 17. धावसंख्या 17. आणि हा कुणाल इथे क्लीन बॉल झालेला आहे. कुणाल पारसेकर यांच्याकडून अमोल्यानं केवळ 4 धावा दिल्या आणि 2 विकेट घेतलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे ती वाकी बी संघाची 17. 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज वाकी बी संघाला. 6 चेंडू 20 धावांची गरज. पाहूया हर्ष सामना करतोय उंच मारण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा स्वतः गोलंदाज झेल घेत आहेत आणि शिरवली संघ काही विजयाकडे वाटचाल करताना शिरवली संघ आणि हर्ष याची जागा घेण्यात आली तो निलेश सावंत त्यांना सूचना आहे की आपण जर षटकार ठोकलात तर दिलीप पारसेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. राईट हँड विकेट. सामना करते निलेश. लेगच्या दिशेने तटाला चेंडू. 1 धाव पूर्ण करतायत. दुसरी धाव करण्याच्या प्रयत्नामध्ये आणि थोडंसं क्षेत्ररक्षकांना चेंडू काय पकडता आला नाही आहे आणि त्याचा फायदा मारला निलेश सावंत यांनी घेतला. निलेश सावंत 2 धावा धावून काढलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 19. धावसंख्या 19.
शिरवली हे संघ विजयाकडे वाटचाल करताना 36 धावांचं आव्हान ठेवलं होतं ते वाकी बी संघासमोर, परंतु चांगलीशी गोलंदाजी मागाशी टाकली होती ती पुन्हा अमोल यानं केवळ 4 धावा दिल्या होत्या, केवळ 4 धावा दिल्या होत्या आणि तिथेच मॅच थोडेसे शिरवली संघाकडे झुकलेली आणि नंतर मात्र अनिश हा सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. पुढील चेंडू निलेश सावंत याला उंच मारण्याच्या प्रयत्नामध्ये अयशस्वी झालाय. चेंडू चालल्या लॉंगांच्या दिशेनं 1 धाव पूर्ण करतायत. 1 धाव घेतलाय. धावसंख्या वाढते. शिरवली वाकी संघाची धावसंख्या होते 22. पुढील चेंडू शिरवली संघाकडून आणि हा मला वाटतं 4 धावा चौकार. अशा प्रकारे